अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, आज सोमवारी तुझ्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे. खूप खूप भाग्यशाली आहेस. म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे. तेव्हा बाळा, स्वामी आज्ञा समजून शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा आणि तुझ्या आयुष्यामध्ये होणारे अद्भुत चमत्कार तुझ्या डोळ्याने स्वतः पहा. स्वामी म्हणतात, बाळा, आता त्या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून दूर केले आहे. हो बाळा, आता तुझ्या पाठीमागील पणवती, तो त्रास, ते दुःख सर्व काही दूर करण्यात आले आहे. बाळा, निश्चिंत राहा. आता येणाऱ्या भविष्यकाळ तुझ्यासाठी उज्ज्वल आहे. तुझ्यासाठी असे काही द्वार उघडणार आहे ज्याद्वारे तुला जे काही प्राप्त करायचे आहे ते सर्व काही यामध्ये प्राप्त होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता थकलेल्या मनाला, तुझ्या या दुःखी मनाला उभारी आणण्यासाठीच या स्वामी माऊलीने तुझ्यासमोर हा दिव्य संदेश घेऊन आलो आहोत. तेव्हा बाळा, शांत मनाने दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐक. तेव्हाच तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप काही असे संकेत या संदेशाद्वारे मिळणार आहेत ज्याची तू कल्पना देखील केली नसेल. हो बाळा, आता दुःखाचा काळ संपला आहे. आता यापुढे सुखाचे, आनंदाचे आणि वैभवाचे दिवस सुरू होणार आहेत. बाळा, हे सर्व काही आनंदाने घेण्यास तयार आहेस ना? स्वामी भक्तांनो, तुम्हीही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आता मैदानात उतरला आहेस तर न हरता, न डगमगता, न खचून जाता जो काही तुझ्यासमोर संघर्ष आला आहे त्याच्याशी लढायला तयार हो आणि जिंकूनच परत यायचे आहे. हो बाळा, कारण माझा स्वामीप्रिय बाळ हरणारा नाही, थकणारा नाही, खचणारा नाही, कोणासमोरही डगमगणारा नाही. कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाला माहीत आहे की त्याच्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली सदैव त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता निश्चिंत हो. आता तुझ्यासमोर जो काही सुंदर वर्तमान काळ आहे त्यामध्ये तुला खूप काही यश प्राप्त करायचे आहे. तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहे. तुझ्या कुटुंबाचे जे काही ध्येय आहे ते पूर्ण करायचे आहे. हो बाळा, त्यासाठी तुला सकारात्मक विचाराने प्रयत्न करायला हवेत. मनातील सर्व काही नकारात्मक विचार काढून या क्षणापासून असे समज की तुझ्या पाठीमागील सर्व काही दुःख, पनवती, यातना सर्व काही संपले आहे. हो बाळा, तेव्हा नवीन उत्साहाने, नवीन धीराने आणि आत्मविश्वासाने एक नवीन जीवनाची सुरुवात करायला घे. स्वामी म्हणतात, बाळा, आता संघर्ष संपला आहे. तो दुःखाचा काळ संपला आहे. आता तुझ्या आयुष्यामध्ये ते आनंदाचे, वैभवाचे, सुखाचे दिवस येणार आहेत. हो बाळा, आता सर्व काही गोष्टी तुझ्या मनासारख्या होणार आहेत. तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा आजपर्यंत पूर्ण नाही झाली, आता ती पूर्णत्वास जाणार आहे. हो बाळा, कारण तू आजपर्यंत आमची जी काही निरपेक्ष भक्ती केली आहेस त्या सेवेचे फळ देण्याची वेळ आली आहे. म्हणूनच ही ब्रह्मांडाची शक्ती, ही स्वामी माऊली तुझ्या याच विश्वासाचे उत्तर देण्यासाठी तुझ्यासमोर आली आहे. तेव्हा बाळा, चिंता करू नको. आता चिंता ते करतील ज्यांनी तुला खूप काही यातना, दुःख आणि चिंता दिल्या आहेत. हो बाळा, त्यांचे विचार आता तुला करण्याची गरज नाही. कारण तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे काही चांगले प्राप्त करायचे आहे तुला त्याबद्दल विचार करण्याची गरज आहे. हो बाळा, ज्या लोकांनी तुझी वाईट काळामध्ये साथ सोडून गेले तेव्हा तू स्वतःला कधीही एकटे समजू नको.
कारण ही स्वामी आई तुझ्यासोबत निरंतर आहे. ह्या स्वामी माऊलींचे हे दिव्य आशीर्वाद आणि प्रेम तुझ्यासोबत अखंड आहे. तेव्हा बाळा, जास्त विचार करत राहू नको, कारण जेवढा तू जास्त विचार करत राहशील तेवढाच तुला खूप काही त्रास होणार आहे. खूप काही या भूतकाळातील गोष्टींचा त्रास करून घेऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नको. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझा मार्ग तुझ्या समोर आहे. जे काही संकेत तुला मिळाले आहेत त्यातून तुला तुझा उज्ज्वल मार्ग तयार करायचा आहे. तुझ्या आयुष्यामध्ये आता तुला उंची प्राप्त करण्यासाठी तुझ्या पंखामध्ये बळ दिले आहे. तेव्हा बाळा, जास्त चिंता करत राहू नको, कारण ही चिंता तुला चित्तेप्रमाणे जाळू शकते. म्हणूनच संकट कितीही असो, कितीही बिकट परिस्थिती असो, त्यातून तुला बाहेर काढण्यासाठीच आम्ही सदैव तुझ्या पाठीशी उभे आहोत. तेव्हा निश्चिंत राहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, दिव्य चमत्कार तुझ्या आयुष्यामध्ये आता होणार आहेत. फक्त तू ते जवळून तुला पाहायचे आहे, कारण आजपर्यंत या चमत्कारांसाठी, आमच्या आशीर्वादांसाठी तू खूप काही प्रयत्न करूनही तुला यश मिळाले नाही. तुझ्या आयुष्यामध्ये तू खूप काही प्रयत्न करत राहिला, पण याच तुझ्या शत्रूने तुला प्रत्येक वेळी मागे खेचण्याचा प्रयत्न केला. पण आता असे काहीही होणार नाही. हो बाळा, कारण खूप तुझा विश्वासघात करून झाला आहे, खूप तुझे खच्चीकरण करून झाले आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही तुझे नुकसान करून झाले आहे. पण आता यापुढे नाही. आता यापुढे तुला या लोकांना घाबरण्याची गरज नाही, कारण आता स्वामी माऊली तुझ्या बाबतीत असे काहीही होऊ देणार नाही. कारण त्यांनी जे काही कर्म करून झाले आहे, आता सर्व काही त्याचे फळ त्यांच्या समोर आहे. तेव्हा तू निश्चिंत राहा, आता तुझा विजय निश्चित आहे. हो बाळा, भूतकाळातील ज्या काही कटू आठवणी आहेत त्या सर्व काही विसरून आजपासून नव्याने आयुष्याची सुरुवात कर आणि भिवू नको. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, स्वतःवरती विश्वास आहे ना, मग स्वतःचा आत्मविश्वास खंबीर ठेवून, संयम ठेवून यशाची सुरुवात करून तर पहा. तुला त्यामध्ये यश नाही प्राप्त झाले तर सांग. बाळा, आता तुला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुझा कितीही वाईट काळ तुझ्या समोर आला तरीही आता तुझे काहीही वाईट होणार नाही. फक्त हा संदेश शांत मनाने, दुर्लक्ष न करता, वेळ निघून जाण्याआधी ऐकून तर घे आणि चिंतामुक्त हो. कारण या संदेशानंतर तुझ्या आयुष्यातील सर्व पणवती, सर्व चिंता संपुष्टात येणार आहेत. फक्त तुझ्या आयुष्यामध्ये अद्भुत चमत्कार घडणार आहेत. हो बाळा, ज्या सुखाची, ज्या आनंदाची, ज्या स्वप्नांची तू वाट पाहत होतास, आता सर्व काही ते प्राप्त होणार आहे. जी काही आमच्याजवळ मनापासून प्रार्थना केली आहेस त्या प्रार्थनेचे उत्तर तुला या संदेशामार्फत मिळणार आहे. तेव्हा बाळा, शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी म्हणतात, बाळा, आता खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या समोर येणार आहे. ज्या बातमीची तू खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होतास, आता ती तुझी वाट संपणार आहे. आता ती तुझी वाट पाहणे संपून तुझ्या आयुष्यामध्ये ते सुखाचे, वैभवाचे आणि आनंदाचे दिवस येणार आहेत. फक्त तू सज्ज राहा. स्वामी भक्तांनो, तुम्हीही या सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहात? मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, येणाऱ्या काही काळामध्येच तुझे आयुष्य खूप बदलणार आहे. तुझे आयुष्य परिपूर्ण होणार आहे. हो बाळा, कारण आता स्वामी माऊलीने तुझ्या आयुष्याचा पूर्णतः विचार करून तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या जीवनामध्ये खूप काही सुंदर स्वप्ने तुझी पूर्ण करण्याचा विचार केला आहे.
तुझ्या मनातील सर्व काही इच्छित तुला प्राप्त करून देण्याचा विचार या क्षणापासून होत आहे. बाळा, आता आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत, तेव्हा निश्चिंत राहा. कारण कधीही आपले यश आपल्या मेहनतीवर आणि जिद्दीवर अवलंबून असते. म्हणून कधीही कष्ट करायला मागे राहू नका, कारण प्रयत्नांती परमेश्वर असतो. म्हणून कुठलेही प्रयत्न करायला सोडू नका. निश्चिंत राहा, सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे तुला प्राप्त होणार आहे. ही स्वामी आई सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नको, चिंता करू नको, कारण बाळा, माझे सर्व काही लक्ष तुझ्यावरती आहे. जो कोणी तुला त्रास देईल, तुला दुःख देईल, त्या सर्वांचा हिसाब आता होणार आहे. कारण प्रारब्ध सर्वांकडे फिरत असते. हा नियतीचा फेरा सर्वांकडे फिरत असतो. हो बाळा, विश्वातील सर्व शक्ती आधीच आपल्यामध्ये आहेत. आपणच डोळ्यावर हात ठेवतो आणि अंधारात त्या शक्ती ओळखण्यापासून वंचित राहतो. म्हणूनच ज्या काही तुझ्यामध्ये आम्ही दिव्य शक्ती दिल्या आहेत त्या ओळखण्याचा प्रयत्न कर. तू स्वतःला कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये कमी समजू नको, कधीही खचून जाऊ नको आणि माघार घेऊ नको. कारण सर्व काही तू करू शकतोस. तुझ्यामध्ये ती शक्ती आहे. कारण माझा स्वामीप्रिय बाळ खूप मनाने खंबीर आहे आणि माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि बाळा, तुझा हाच विश्वास आमच्यावरती कधीही ढळू देऊ नको. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी तुझे प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, जवळच्याच व्यक्तीकडून तुला खूप मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. हो बाळा, या बातमीसाठी तू खूप काही कष्ट केले आहेस, मेहनत घेतली आहेस. आता ते सर्व तुझे चीज होणार आहे. बाळा, आता रडणे थांबव. आता चेहऱ्यावरती हास्य उमटू दे आणि जो काही तुझ्या हातून कार्य घडेल त्याच्यामध्ये तुला तो दिव्य प्रकाश दिसून येईल आणि हाच प्रकाश तुला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणार आहे. कारण जेव्हा तुमच्या हातून एखादे कार्य सफल होते तेव्हा तुमच्या मनाची शक्ती वाढत जाते. तुमच्या मनातील आत्मविश्वास वाढून तुमच्या हातून अजून खूप काही चांगले कार्य घडण्यास सुरुवात होते. म्हणूनच जे काही तुझ्या समोर उज्ज्वल भविष्य आहे त्यावरती विश्वास ठेव आणि प्रत्येक पाऊल या ब्रह्मांडाच्या शक्तीचे स्मरण ठेवून प्रत्येक पाऊल विश्वासाने, संयमाने आणि निर्धाराने टाकून तर पहा. कारण तुझ्या प्रत्येक पाऊलागणिक ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली उभी आहे. माझे आशीर्वाद आणि माझे प्रेम निरंतर तुझ्या पाठीशी आहेत. मग घाबरतो कशाला? जर तुझ्या मुखामध्ये आमचे नाम निरंतर आहे, आमची निरपेक्ष भक्ती तू करत आहेस, तुझे कुटुंब करत आहे. हो बाळा, मी सर्व काही पाहत आहे. तुझ्या मनामध्ये, तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या कुटुंबाला कितीही दुःख असो, यातना असो, पण आमच्या भक्तीमध्ये तू कधीही अंतर देत नाही. आमचे निरंतर नामस्मरण त्यामध्ये कधीही अंतर देत नाही. बाळा, तुला काय वाटते? आम्हाला हे समजत नाही. आम्ही सर्व काही जाणतो. मग तुझी निरपेक्ष भक्ती असो, अखंड नामस्मरण असो, तुझ्या मनातील एखादे दुःख असो, यातना असो किंवा तुझ्या कुटुंबावरती आणि तुझ्यावरती एखादे कोसळलेले खूप मोठे संकट असो. हो बाळा, आम्ही सर्व काही जाणत असतो. आम्हाला तू कधीही काहीही सांगण्याची गरज नाही. कारण तू न सांगताही आम्ही सर्व काही जाणत असतो, सर्व काही समजत असतो. तुला इतरत्र कोणासमोरही तुझे दुःख व्यक्त करण्याची गरज नाही. कारण ही आई तुझे सर्व काही दुःख, यातना जाणून आहे. तेव्हा बाळा, निश्चिंत रहा. आता या सर्वांमधून अलगद बाहेर काढण्यासाठीच हे दिव्य आणि पवित्र मार्गदर्शन तुझ्या समोर आले आहे असे समज. हा योगायोग समज किंवा तू स्वतःला भाग्यशाली समज आणि हा संदेश स्वीकार करून शेवटपर्यंत स्वामी माऊली, मी हा संदेश ऐकणारच अशी स्वामी भक्तांनो कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप काही अशा अद्भुत घटना होणार आहेत, असे अद्भुत चमत्कार होणार आहेत
ज्याची तू कल्पना देखील केली नशील. बाळा, जे तू आमच्याजवळ मागितले नाहीस त्यापेक्षाही तुला सर्व काही देण्यासाठी आमचे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत. आता आमचे आशीर्वाद तुझ्या आयुष्यामध्ये कार्य करत आहेत. बाळा, असे समज, या क्षणापासून तुझ्या प्रत्येक दुःखाचा, चिंतेचा शेवट झाला आहे. तेव्हा बाळा, हा दैवी संदेश टाळू नकोस. शेवटपर्यंत शांत मनाने ऐक. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.